नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर आनंद दिनकरराव गोरे, लातूर येथे कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून गोरे कान नाक घसा हॉस्पिटल येथे गेले जवळपास 13 वर्ष मी काम करत आहे. आपण आज ह्या व्हिडिओतर्फे संवाद जो साधतोय तो म्युकर मायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस हा जो सध्याचा ज्वलंतशील विषय आहे, याविषयी आपण थोडी चर्चा आणि माहिती घेणार आहोत. तर आपण सर्वांनी बघितलं की भारतामध्ये 2020 साली मागच्या वर्षी साधारण मार्चपासून कोरोनाच्या केसेस चालू झाल्या. मागच्या पूर्ण वर्षभर आपल्या या कोरोनाच्या काळात गेलं. पहिली लाट येऊन गेली. त्या लाटेमध्ये आपण बऱ्यापैकी अनुभव घेतला असेल किंवा ऐकला असेल किंवा बघितलं असेल की पेशंट लोकांना कोरोना झाल्यानंतर विशेषतः फुफ्फुस आणि फुफ्फुसाच्या संदर्भातले कोविड झाल्यानंतरचे आजार आणि त्याच्या तक्रारी हे निदर्शनास आलं. पण मागच्या लाटेमध्ये गंमत म्हणजे हा म्युकर मायकोसिस ब्लॅक फंगसचा जो प्रकार होता, जो आत्ताच्या या दुसऱ्या लाटेमध्ये फार ज्वलंतशील विषय आणि इथं लातूर येथेच नाही तर पूर्ण अख्ख्या भारतामध्ये हा ज्वलंतशील विषय झाला आहे. तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. बेसिकली मागच्या वर्षी आता कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून आम्ही बघितले पेशंटला, एखादा पेशंट आम्ही फक्त म्युकर मायकोसिसच्या ह्याच्यामुळे लक्षणं घेऊन आलेला आम्हाला मागच्या लाटेमध्ये दिसला. पण या लाटेमध्ये हे प्रमाण खूप प्रचंड होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक प्रकारची सुनामीची लाट जशी आली तसं आपल्या या लातूर रिजनमध्ये तर कंप्लीट एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बऱ्याचशा अशा सुनामीच्या लाटेसारख्या म्युकर मायकोसिसच्या केसेस आम्ही बघितल्या. आम्हाला सांगायला आनंद होतो की लातूर जिल्ह्यामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी आपल्या गोरे कान नाक घसा व दंत हॉस्पिटल येथे आम्ही पहिली म्युकर मायकोसिसची केस ऑपरेट केली आणि लातूर जिल्ह्यामध्ये ह्याची सुरुवात आम्ही केली असं म्हणायला हरकत नाही प्रायव्हेटमध्ये ह्या केसेस ऑपरेट करण्यासाठी. आणि हा म्युकर मायकोसिसचा जो उपचाराचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे ऑपरेटिव्ह भाग, सर्जिकल भाग, आणि दुसरा भाग म्हणजे मेडिकलचा मॅनेजमेंटचा भाग, म्हणजे मेडिसिनच्यासाठी जे स्पेसिफिक लागतात. आता हे म्युकर मायकोसिस म्हणजे नेमकं त्याचे काय लक्षणं असतात, तर त्याच्यामध्ये बेसिकली पेशंट लोकांना सायनस म्हणजे हवेच्या पोकळ्या, तिथं जडपणा येणं, दुखणं, हा भाग थोडासा असा सुंदपणा वाटणं, त्याचं दाताकडं तो सुंदपणा जाणवणं, दात दुखणे किंवा मग डोळा किंवा डोळ्याच्या भोवती अशी सूज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे, प्रचंड डोकेदुखी होणे, म्हणजे गोळ्या घेऊन पण ते डोकेदुखीमध्ये विशेष त्या रुग्णाला फरक पडत नाही. तर असे त्याचे हे कॉमन लक्षणं असतात म्युकर मायकोसिसचे. आणि आमच्या अशा निदर्शनास आलं की आपण साधारणतः 45 पेशंट्सला आमच्या खाजगी रुग्णालयामध्ये ॲज अ टीमवर्क ऑपरेट केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की या 45 पेशंटचं जे प्रेझेंटेशन होतं त्याच्यात वयोगटामध्ये पण काही असं स्पेसिफिकेशन होतं. कुठल्याही वयोगटात असे रुग्ण प्रेझेंट होत होते. प्रत्येक रुग्णाला डायबिटीस असायलाच पाहिजे हा पण काही क्रायटेरिया नव्हता. पण डेफिनेटली डायबिटीस, शुगर लेवलची वाढ होणं हे त्याच्यामध्ये एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर, ॲड ऑन फॅक्टर म्युकर मायकोसिस स्प्रेड व्हायला निश्चितच आहे. त्याच्यानंतर वॅक्सिन घेतलेले पण काही आम्ही पेशंट बघितले की असं आम्हाला आधी सुरुवातीला वाटलं की कदाचित वॅक्सिन न घेतलेल्या पेशंटलाच हा म्युकर मायकोसिस होतं, पण तसं नव्हतं. वॅक्सिन घेतलेले पण फिट अँड फाईन पर्सन्सला पण म्युकर मायकोसिसचे लागण झालेले आम्ही रुग्ण बघितले, त्यांना उपचार केले. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या आत्तापर्यंत आपण कॉमन थेरीज ऐकलेल्या आहेत की या दुसऱ्या लाटेमध्येच म्युकर मायकोसिस कशामुळे झाला असेल, म्हणजे एकतर शुगर लेवल वाढलं का, स्टेरॉइडचा भरपूर वापर झाला का, ऑक्सिजनचं जे ह्युमिडिफायर वापरले त्याच्यात काही प्रॉब्लेम होता का, ऑक्सिजन क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम होता का. तर ह्याच्यामध्ये असं पिन पॉईंट स्पेसिफिक कॉज सांगणं आज पण कठीण आहे की बाबा, निश्चित नाही आहे, कठीण आहे इन द सेन्स की बाबा दिस इज द ओनली कॉज, हेच कारण आहे की ज्याच्यामुळं म्युकर मायकोसिस त्या व्यक्तीला झाला. हां, याच्यामध्ये एक मात्र निश्चित आपण लॉजिकल कोरिलेशन लावू शकतो की हा जो सध्याचा डेल्टा नावाचा जो
व्हॅरियंट भारतामध्ये तयार झाला म्युटंट होऊन, या सेकंड लाट ज्याच्यामुळं कारणीभूत आहे. या व्हायरसचा जो बीटा सेल पँक्रियाजवर परिणाम होतो आहे, त्यामुळं जे रुग्ण डायबेटिक नाहीत त्या लोकांचं पण, त्या रुग्णांचं पण शुगर लेवल एकदम सडनली वाढणं, शूटअप होणं, आणि त्या संदर्भात रोगप्रतिकारशक्तीच्या आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीमधले जे बदल होत आहेत जनुकीय लेवलला, जेनेटिक लेवलला या व्हायरसमुळं, त्यामुळं म्युकरमायकोसिस नावाचे संधिसाधू इन्फेक्शन बुरशीचे या लाटेमध्ये जास्त कॉमन दिसले. संधिसाधू आम्ही का म्हणतो आहे? कारण म्युकरमायकोसिस ज्या बुरशीमुळं होतं आहे, ही बुरशी पृथ्वी तलावर पूर्वीपासून आहे. म्हणजे असं नाही की ही आता हा कुठं तर नवीन जन्माला आला बुरशी आणि आत्ताच ह्या म्युकरमायकोसिसचा त्याच्यामुळं प्रादुर्भाव झाला, असं नाही आहे. ही बुरशी पृथ्वी तलावर आधीपासूनच होती. फक्त या लाटेमध्ये मगाशी सांगितलं म्हणून झालं काय की त्या बुरशीला वाढायला संधी मिळाली. आपल्या शरीराची त्याच्या म्हणजे त्याच्या निगडीत जी नॅचरल रोगप्रतिकारशक्ती आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले आणि मग ही बुरशीचा प्रादुर्भाव झाला. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बुरशीच्या ह्या प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचे 2 जे प्रकार असतात, ऑपरेशन आणि मेडिकल. तर ऑपरेशन म्हणजे आम्ही नेमकं काय करतो? तर हा टीमवर्क आहे, टीम ॲप्रोच आहे. टीम ॲप्रोच म्हणजे काय की कानाक घसा तज्ज्ञ म्हणून मी एक त्या टीमचा मेंबर झालो. त्यानंतर मॅक्झिला, दात आणि टाळूचा भाग ज्या पेशंटचा बुरशीमुळं हा सडत होता आणि त्याच्यात प्रादुर्भाव होत होता, ते ट्रीटमेंट करण्यासाठी ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणून इथले सुप्रसिद्ध डॉक्टर अरुण बालकुंदे हे माझ्यासोबत आमच्या टीममध्ये होते. त्याच्यानंतर भूल देणारे डॉक्टर, ॲनेस्थेटिक टीम म्हणून डॉक्टर स्वामी मॅडम, त्यानंतर डॉक्टर आतिक सय्यद सर, हे दोघं भूलतज्ज्ञ म्हणून आमच्या टीममध्ये ऑपरेशन करत होते. आणि ऑपरेशन हा एक भाग झाला. ऑपरेशन झाल्यानंतर त्या व्यक्तींना, त्या रुग्णांना साधारणतः कमीत कमी 2 आठवड्याकरता एम्फोटेरिसिन बी नावाचं जे मेडिसिन इंजेक्टेबल कोर्स द्यायचा होता, तो इंजेक्शनचा कोर्स आम्ही मेडिसिन फिजिशियन डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो कोर्स आम्हाला पेशंटला आम्ही देत होतो. मेडिसिन डॉक्टरांचं देखरेख यासाठी कारण एम्फोटेरिसिन बी ह्या इंजेक्शनचा जो प्रादुर्भाव असतो तो मेनली आपला किडनी फंक्शन टेस्ट, त्याच्यामध्ये क्रिएटिनिन लेवल पेशंट लोकांचं चेंज होतं, क्रिएटिनिन लेवल वाढू शकतं. सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या नावाचे जे इलेक्ट्रोलाइट आपल्या शरीरामध्ये नॅचरली असतात, त्या इलेक्ट्रोलाइट लेवल्समध्ये बदल होऊ शकतात. पोटॅशियम लेवल डाऊन होऊ शकतं, सोडियम लेवल डाऊन होऊ शकतं, त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यानंतर काही रुग्णांना पेशंटचा जो CBC काउंट असतो त्याच्यामध्ये मग हिमोग्लोबिन आलं, RBC काउंट आला, त्यानंतर व्हाईट ब्लड सेल काउंट, प्लेटलेट काउंट, ह्याच्यावर पण त्या एम्फोटेरिसिन बीचा दुष्परिणाम होऊन त्याचे ब्लड काउंट्स लेवल एकदम सेल काउंट खाली जाऊन पेशंटची रोगप्रतिकारशक्ती अजून कमी होऊ शकते. काही पेशंटला प्रचंड डोकेदुखी, ताप येऊ शकतो, रायगर्स येऊ शकतात हे इंजेक्शन देत असताना. म्हणजे थोडक्यामध्ये हे रुटीनली कॉमन बाकीचे अँटीबायोटिक जसे आपण सलाईनमधून थ्रू, इन्फ्युजन थ्रू देऊ शकतो, तसं या एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन देताना स्पेशल मॉनिटरिंग त्या पेशंटचं करणं फिजिशियनच्या देखरेखीखाली आवश्यक असतं. त्यामुळे अशा रुग्णांना आम्ही कमीत कमी 2 आठवडे तरी ऑपरेशन झाल्यानंतर एम्फोटेरिसिन बीचा डोस देऊपर्यंत ठेवलं. आणि आम्हाला आत्तापर्यंत आपण जर बघितलं की जगाच्या लिटरेचर जे असतं, अभ्यास या म्युकरमायकोसिसच्या संदर्भातले उपचार आणि त्याच्या कॉम्प्लिकेशनच्या संदर्भात, तर साधारणतः 50% रुग्णांना मॉर्टॅलिटी म्हणजे काय की डेथ रेट, म्हणजे रुग्ण दगावतो म्युकरमायकोसिस झाल्यानंतर. मग त्याच्यामध्ये म्युकरमायकोसिसच्या बुरशीचा प्रादुर्भाव तो एक स्वतः एक कारण आहे. आणि या बुरशीचं वैशिष्ट्य असं आहे की तो आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करून रक्तवाहिन्यांना गोठवल्यासारखं छोट्या छोट्या गुठळ्या तिथं तयार करतो आणि त्या रक्तप्रवाह थांबून त्या भागाला पूर्ण सळवतं. आणि एकदा का ह्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव डोळा किंवा डोळ्यापासून मेंदूकडं गेला की तो रुग्ण वाचायची शक्यता फार कमी असते. म्हणजे मॉर्टॅलिटी रेट ही खूप जास्त असते. तर मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आत्तापर्यंत आपण जे
45 पेशंट उपचार ट्रीटमेंट केलेले आहेत. आता आम्ही हे सगळं मे महिन्यामध्ये उपचार केलेले, आता जून महिना चालू आहे. तर आत्तापर्यंत आमचा एक रुग्ण त्यातला दुर्दैवानं दगावला आहे. बाकीचे जे रुग्ण आम्ही उपचार केलेले आहेत आत्तापर्यंत ते सध्या व्यवस्थित त्यांचं सुरळीत म्हणजे हेल्थ जी आहे ती चांगली आहे. आणि अशीच आम्ही ईश्वरचरणी पण प्रार्थना करतो की त्या लोकांना पुढं काही त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ नयेत. कारण शेवटी मी असं बिलीव्ह करतो की ठीक आहे, सायन्स आहे, आम्ही सायन्समध्ये जे काही ऑपरेशन्स आम्हाला शिकवलेत, सांगितलेत की बाबा म्युकरमायकोसिस सायनसला इन्फेक्ट झाल्यानंतर सायनसचं ऑपरेट एंडोस्कोपिकली सगळं डिब्राइडमेंट करणं, ओरल सर्जन डॉक्टरांनी मग ते पॅलेट टाळूचा भाग दात काढणं किंवा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला तर डोळ्याचं एक्झेंट्रेशन डोळा काढणं, हे आम्ही ज्या पेशंटला जेवढा प्रादुर्भाव होता त्या पद्धतीनं उपचार दिलेले आहेत. त्याचा त्यांना फायदा समाधान पण झालेला आहे. पण जसं नैसर्गिकरित्या या लाटेमध्ये या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव होऊन ह्या बऱ्याच पेशंट लोकांना त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर जसं त्या व्यक्तीची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे आणि व्हायरसचा इफेक्ट, व्हिरुलन्स, पोटन्सी कमी होत आहेत, त्या पद्धतीनं पेशंट लोक त्यातून सुरळीत बाहेर पडत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काही गोष्टी मला असं वाटतं की दीज आर बियॉन्ड सायन्स. कारण मी हे का म्हणतो आहे, तुम्हाला वेगळं वाटेल मी हे का बोलतो आहे, कारण मी आत्तापर्यंत रीडू सर्जरी म्हणजे परत काही पेशंटला एक्सप्लोर करून ऑपरेट करणं, ऑपरेशन झालेले सायन्सच्या मागं जाऊन जे MRIमध्ये आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह केले त्यात बदल दिसून, त्याच्यामध्ये 2 रुग्णांना जसे MRIमध्ये बदल दिसत होते आणि त्या पेशंटला जसा त्रास होता त्या पद्धतीनं ते फाइंडिंग कोरिलेट होऊन ऑपरेट होऊन रीडू परत ऑपरेशन करून आम्ही त्या पेशंटला छान केलेलं आहे. आता ते व्यवस्थित आहेत. अजून एका पेशंटला मला असा अनुभव आला की MRIमध्ये जे फाइंडिंग दिसलं त्या पद्धतीनं आम्ही तो भाग पूर्ण एक्सप्लोर करून बघितला, ऑपरेट केलं. पण योगायोगानं जसं MRIमध्ये चेंजेस होते ते आपण बघितल्याप्रमाणे तिथं ऑपरेट करतेवेळी सगळं तो भाग एकदम ॲब्सोल्युटली छान नॉर्मल क्लिअर होता. तिथं बुरशीचा काही प्रादुर्भाव मला आढळला नाही. याचाच अर्थ की MRI जो आम्ही ऑपरेशन नंतर करतो आहे फॉलोअप स्टडी स्कॅन, त्याच्यामध्ये जे काही फाइंडिंग दिसतात की बाबा समजा या सायनसच्या मागच्या भागात थोडंसं एडिमा दिसतो आहे, काही चेंजेस दिसतात की लगेच बाबा पेशंटला ऑपरेशन टेबलला घेतलं, ओपन केलं, परत ऑपरेट केलं आणि बघितलं, असं आम्ही प्रत्येक पेशंटमध्ये तो प्रोटोकॉल फॉलो करत नाही आहेत. त्याचं कारण सांगितल्याप्रमाणे जसं नैसर्गिकरित्या ह्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झाला तसं नैसर्गिक आता नॅचरलीच त्या पेशंटची जशी इम्युनिटी पोटन्सी वाढते आहे तसं कदाचित तो प्रादुर्भाव त्या म्युकरमायकोसिसच्या त्या व्यक्तीमध्ये, त्या रुग्णामध्ये कमी होत आहे. आणि आता सगळी आपण चर्चा करत आहोत की हे झालं आता सध्याचा जो ज्वलंत विषय, दुसरी करोनाची लाट, म्युकरमायकोसिस, त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन जे वन ऑफ दी कॉम्प्लिकेशन्स. तर माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तिसऱ्या लाटेचा जो सध्या सगळ्यांना साशंकता आहे की कदाचित लहान वयोगटामध्ये ह्याचा प्रादुर्भाव जास्त आढळेल, तर ही लाट तिसऱ्या लाटेच्या याच्यात लहान मुलांना जरी त्याचा परिणाम झाला तरी या लहान मुलांना ह्या म्युकरमायकोसिससारखे त्रासदायक इन्फेक्शनचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होऊ नये ही खरंच माझी प्रार्थना राहील. कारण हे म्युकरमायकोसिस ज्या लोक त्यातून गेलेले आहेत त्यांचं आम्ही बघितलं आहे की मानसिक, आर्थिक खूप संतुलन बिघडतं. कारण तो रुग्ण जस्ट नुकताच कोविडच्या याच्यातून बाहेर आलेला असतो आणि त्या रुग्णाला परत त्या म्युकरमायकोसिस झाल्यानंतर ऑपरेशन, ॲम्पुटेशन बी, पोसाकोनाझॉलची गोळी, हे जे पूर्ण उपचार साधारण महिना, 1.5 महिना जो चालतो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची मानसिकता, आर्थिक त्याचा खर्च हे म्हणजे सर्वसामान्यांना
परवडण्याच्या पलीकडंच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ह्याचा खर्च पण भरपूर म्युकरमायकोसिसचं ऑपरेशन आणि त्या मेडिसिनचा असतो. आणि त्यामुळंच आपल्या गव्हर्नमेंटनं, सरकारनं जे MJPJY योजनेसारख्या ज्या योजना चालू करून शासकीय रुग्णालयामध्ये जे तिथल्या टीमनं ENT आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये काम चालू केलं, ते खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि आता पेशंटला, ज्या लोकांना खरंच आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, ते पेशंट आता तिकडे मेडिकल कॉलेजला पण अशा केसेस ऑपरेट करणं, ॲम्पुटेशन घेणं हे चालू आहे. आणि याच्यामध्ये मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की माझ्याकडं पण जे पेशंट आम्ही जे ऑपरेट केले, ते प्रत्येक पेशंट काय फार असे पैशांना आर्थिक म्हणजे सुबत्तावाले वगैरे सगळे भरपूर पैसे असलेलेच असे नव्हते. काही लोक खूप गरिबीतून गरजू जे व्यक्ती होते, ज्या लोकांना आम्हाला लक्षात आले की बाबा याची आर्थिक क्षमता कमकुवत आहे, अशा लोकांना माझ्या ज्या मोठ्या 2 बहिणी आहेत, डॉक्टर प्रिया शेंडगे आणि डॉक्टर वैशाली सास्ते, या अमेरिकेला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी तिथल्या त्यांच्या ग्रुपला अपील केलं की असं मी इथं म्युकरमायकोसिसचं प्रायव्हेटमध्ये हाय रिस्क घेऊन काम चालू केलेलं आहे. आणि या पेशंटला ॲम्फोटेरिसिन B नावाचं इंजेक्शन, जे खूप महाग इंजेक्शन आहे, लायपोसोमल इंजेक्शन, 50 मिलीग्रॅमची व्हायल साधारण 8,000 रुपयाला असते. आणि ती दिवसातून 3 व्हायल कमीत कमी दिलं म्हणजे दिवसाला 24,000 रुपयाचा त्याचा कमीत कमी खर्च असतो. आणि ते असे 14 दिवस कमीत कमी इंजेक्शन, म्हणजे तुम्ही गणित घालू शकता. तर त्यांनी परिस्थितीचा या गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन, पुढाकार घेऊन, माझ्या बहिणींनी तिथल्या त्यांच्या सोशल कॉन्टॅक्ट, डॉक्टर्स कॉन्टॅक्टमध्ये अपील केलं की आपण काही लोकांना, गरजू लोकांना आर्थिक मदत जर करता आली तर प्रयत्न करूया. आणि त्यांनी त्यांच्या हाकेला साथ देऊन, मान देऊन, मला खूप आनंद होतो की आत्तापर्यंत आम्ही साधारणतः 5 लाख रुपये, म्हणजे जे खरंच गरजू व्यक्ती आहेत, गरजू पेशंट होते, त्या पेशंटना म्हणजे धनादेशाद्वारे आम्ही ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि खरंच म्हणजे आमच्या सर्व गोरे कुटुंबियासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब समजतो मी. आणि याच्यामध्ये म्युकरमायकोसिसच्या संदर्भात फक्त मला सर्वांना, लोकांना आवाहन हे करायचं आहे की याच्यामध्ये जगाच्या लिटरेचरमध्ये जरी सांगितलं असेल की 50% मॉर्टॅलिटी, डेथ रेट असतो म्युकरमायकोसिस झाल्यानंतर त्या व्यक्तीचा. तर मगाशी सांगितलं पण आमच्या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये 45 रुग्णांना आम्ही ऑपरेट करून त्यात 1 रुग्ण दगावला. बाकीचे रुग्ण सध्यापर्यंत तरी सुखरूप आहेत. याचा अर्थ काय की म्युकरमायकोसिस झाला म्हणजे आता माझं काही खरं नाही, आता मी वाचत नाही, असं कृपा करून तुम्ही स्वतःला भीती घालून घेऊ नका. आणि ब्लॅक फंगस ॲक्च्युली ते सिनॉनिम हे मीडियावाल्यांनी केलेलं आहे. ब्लॅक फंगसमध्ये लगेच ओळखू यावं काळसरपणा, त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर, नाकावर, दातावर कुठं पण थोडं पण असं काळसर काही बदल दिसले, विशेषतः कोविड झाल्यानंतरच्या रुग्णांना, तर आम्ही बघितलं की बऱ्याच पेशंट लोक घाबरून, फोबिया होऊन किंवा अरे बापरे हे म्युकर तर नसेल ना असं म्हणून आम्हाला दाखवायला अजून पण येतात, कन्सल्ट करतात. तर ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही, मगाशी सांगितलं, पण याचे ठराविक लक्षणं असतात. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये तुम्हाला लक्षणाची जर खरंच तशी सुरुवात झाली असेल तर कृपा करून वेळ न दवडता आपले ओळखीचे कॉन्टॅक्टमधले कान नाक घसा तज्ज्ञ असतील, ओरल सर्जन असतील, दाताचे डॉक्टर असतील, डोळ्याचे डॉक्टर असतील, यांना लगेच संपर्क साधून त्यांना दाखवायचं. आणि त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी मग त्याचे काही ठराविक तपास असतात, स्कोपी म्हणा किंवा MRI म्हणा त्या भागाचा, किंवा दुर्बिणीद्वारे ते स्वॅब घेणं म्हणा, हे असे पुढचे उपचार करून घेणं मात्र अंगावर न काढता आवश्यक असतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कोविड झालेल्या रुग्णांना शुगर लेवल त्यांची जर कदाचित कोविडच्या दरम्यान वाढली असेल, आधी डायबेटिक नसतील, तर कोविड झाल्यानंतर शुगर लेवल आपली
मॉनिटर करणं, म्हणजे जेवल्यानंतरची साखर कशी 200च्या खालीच राहील याची दक्षता घेणं पण फार आवश्यक असतं. कारण हे शेवटी म्युकरमायकोसिस हे काय, ते संधिसाधू इन्फेक्शन आहे. तुमची रोगप्रतिकारशक्ती काही कारणामुळं डाऊन झाली की हे संधिसाधू इन्फेक्शन होणार. तर आणि कृपा करून म्हणजे म्युकरमायकोसिस जे लोकांना झालेलं आहे, ज्या लोकांनी उपचार घेतलेले, माझ्याकडेच म्हणून नाही, कुठं पण, म्हणजे मग सांगितलं शासकीय रुग्णालय असेल किंवा दुसऱ्या कुठलं पण प्रायव्हेटमध्ये असेल, लातूरमध्ये नाही, लातूरच्या बाहेर कुठं पण, तर त्या लोकांनी अँझायटी ठेवू नये, डिप्रेशनमध्ये जाऊ नये की आता मला म्युकरमायकोसिस झालेला आहे आणि माझं काही खरं नाही आहे. कारण ह्याचे उपचार आहेत. उपचारानंतर सांगितल्याप्रमाणे निसर्ग ही अशी गमतीशीर गोष्ट आहे की नैसर्गिकरित्या पण तो काळजी घेतो. फक्त त्या निसर्गाच्या हाकेला आपण साथ द्यायची आणि स्वतःची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची, साखर लेवल कशी कंट्रोल ठेवायची, हे आपल्या हातात आहे. ते आपण करणं आवश्यक आहे. आणि माझं कृपा करून सर्वांना आवाहन आहे की आता जरी सध्या आम्ही लातूरवासीय ग्रीन झोनमध्ये आलो आहोत, अभिमानाची गोष्ट आहे. कारण इथं सगळंच आपण आम्ही केवळ डॉक्टर लोक म्हणून नाही, शेवटी हे पण टीमवर्क आहे कोविडमधून बाहेर येण्यासाठी. मग त्यात डॉक्टर लोक आले, आमचे स्टाफ, नर्सिंग स्टाफ आले, पोलीस कर्मचारी आले, आपले स्वामी सरांसारखे जे सोशल वर्कर्स आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचा हे टीमवर्क आहे. मग कलेक्टर साहेब आले, सगळं म्हणजे शासकीय आपले स्वतःचे लोक, डॉक्टर्स लोक, आम्ही हे सगळ्यांनी टीमवर्क करून आपल्या लातूरला या ग्रीन झोनमध्ये आणलेलं आहे. पण याचा अर्थ ग्रीन झोन आपल्याला जर असाच छान पद्धतीनं मेंटेन करायचा आहे थर्ड वेव्हमध्ये, तर आपण आत्तापासून कृपा करून काळजी घ्या. व्यवस्थित जे SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर, SMS ह्या गोष्टींचा नियमितपणे वापर करणे. वॅक्सिनेशन जर झालं नसेल कुणाचं, आपल्या घरच्या मंडळींचं, सिनियर मंडळी किंवा जे आता 18-40च्या अबोव क्रायटेरिया जे गव्हर्मेंट देत आहे प्रोटोकॉल, तर वॅक्सिनेशन कृपा करून आवर्जून प्रत्येकाने करून घ्यावे. वॅक्सिनेशनबद्दल गैरसमज नका ठेवू. कारण आमच्या निदर्शनास असं आलं आहे की वॅक्सिन घेतलेल्या रुग्णांना मग कोविड जरी झाला तरी त्याची तीव्रता, म्युकर जरी झाला तरी त्याची तीव्रता ही नक्कीच वॅक्सिन न घेतलेल्या रुग्णांपेक्षा कमी प्रमाणात आहे. तर आपण सर्व मिळून आता टीमवर्क म्हणून थर्ड वेव्हला आपल्याला तोंड द्यायचं आहे. कारण थर्ड वेव्ह येऊ द्यायची नाही किंवा थर्ड वेव्ह येऊ नये, आपली सगळ्यांची जरी इच्छा असली तरी ह्या गोष्टी आपल्या बियॉन्ड आहेत, आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळं थर्ड वेव्ह जरी आलं भारतामध्ये, आपल्या भागामध्ये, लातूर आणि परिसरामध्ये, तरी घाबरून न जाता त्याला समर्थपणे आपण टीमवर्क करून तोंड देऊया. आणि असे हे म्युकर आणि म्युकरच्या संदर्भातले पुढचे कॉम्प्लिकेशन्स, उदाहरणार्थ म्युकरमायकोसिसला येऊ न देणे, त्याची सुरक्षितता काळजी घेणे, हे या संदर्भात आपण सर्व एकत्रित येऊन काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.